ते आमचे सकाळचे त्यावेळचे मित्र आणि आताचे संपादक आपले प्रमोद कारभांडे यांनी ते सत्र अतिशय उत्कृष्ट, तिथून ते प्रश्न माहीत झाले. त्यानंतर ते शोषितांचे प्रश्न, काय बेसिक प्रश्न होते. ती रहाटे टोलीचा मी जो उल्लेख केला, रेशन कार्ड मिळत नाही, आधार कार्ड मिळत नाही, जातीचे दाखले मिळत नाही, राहतात ज्या घरी त्या घराचा पट्टा नाही, शेती नाही, रोजगार नाही, उपजीविकेचे साधन नाही, शिक्षणाची सोय नाही, आरोग्याच्या सोयी नाही. म्हणजे जे संविधानाने आपल्याला मूलभूत आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याचं जे सांगितलं, त्या ते निकष जर लावले तर ते जवळजवळ झिरो असं म्हणू असं ते चित्र. त्याच वस्तीतला आता 4 जण पहिल्यांदा ग्रॅज्युएट झाले. खुशाल ढाक त्यावेळेस बोलला आणि तिथून परिचय. ते विषय आम्ही विभागीय आयुक्ताकडे घेऊन गेलो. डॉक्टर संजीव कुमार तेव्हा होते. ही सगळी त्यावेळचे प्रतिनिधी पुन्हा विभागीय आयुक्ताकडे बोलले. संविधान फाउंडेशनने एक माध्यम होतं ते की ऐकून घ्या यांना. त्यांनी ऐकून घेतलं, त्यांनाही चांगलं वाटलं, त्यांना बैठका घेतल्या. त्याच्यानंतर मग ते आयुक्त आले प्राजक्ता लवंगारे मॅडम, त्यांनी पण बैठका घेतल्या. आत्ताचे जे विभागीय आयुक्त आहे बिद्री मॅडम, त्यांनी एक बैठक घेतली. त्याच्यानंतर मात्र त्यांनी बैठका काही घेतल्या नाही. ते म्हणाले मी फार बिझी आहे. आता शोषित वंचिताकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. बिझी आहेत बरोबर आहे, सगळेच बिझी असतात. आम्ही प्रशासनामध्ये दौऱ्यात दैनंदिनी द्यायची लिहून प्रशासन, त्या तक्त्यामध्ये एक दौऱ्याचं कारण लिहावं लागत असे. तुम्ही दौरा कशासाठी केला, तर आम्ही गमतीनं म्हणायचं दौऱ्याचं कारण विनाकारण. हे असं सारखं आहे. लोक बिझी आहेत, काही विनाकारण बिझी असतात, काही कारणाने बिझी असतात. एनिवे होईल अशी अपेक्षा करूया. म्हणून हे नंतर केवळ जीवनतारे यांची मुलगी निर्मिती, हिने या मुलीने मी संविधान बोलते असा एक कार्यक्रम केला होता. काही भटके विमुक्तांच्या मुली त्यावेळेस, कोणी पत्रकार, कोणी डॉक्टर पहिल्यांदा झालं, त्यांचाही सत्कार कार्यक्रम होता. एकूण हा एक. नंतर आमचे समोरोपाला त्यावेळचे स्टेट इलेक्शन कमिशनर सहारिया सर, जे आमचे नागपूरचे विभागीय आयुक्त होते, मी त्यांच्या बरोबर काम केलं. आणि गौतम सर, ML गौतम, डॉक्टर ML गौतम जे IAS अधिकारी होते, ते गडचिरोली कलेक्टर होते, मी पण त्यांच्यासोबत काम केलं. तर गौतम साहेबांच्या त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल आम्ही त्या कार्यक्रमात सत्कार केला होता. असं एकूणच हे संविधानाचे कार्यक्रम. नंतर तो भारत सरकारने करावा म्हणून सह्यांची मोहीम सुरू केली होती. योगेश वनकर, संविधान वाचन, हे सगळे थोडे थोडे हे कार्यक्रम आहे त्याचे. त्यानंतर वॉक फॉर संविधान असा एक कार्यक्रम आम्ही सुरू केला होता. म्हणजे तेच संविधान संमेलन, मला वाटते संविधान सन्मान रॅली, त्याचं नाव बदलून हल्ली जरा आपण मग वेगवेगळे नाव देतो त्याला. आपण सन्मान रॅली म्हणण्याऐवजी वॉक फॉर संविधान. तर ही संकल्पना धम्मा मनोहर आणि अतुल भोवरागड यांची होती. तर आता तो वॉक फॉर संविधान अण्णाभाऊ साठे चौकापासून दीक्षाभूमी जवळचा तो संविधान चौकापर्यंत दरवर्षी 26 नोव्हेंबरला होत असतो. संविधान दिनी, महाराष्ट्र संविधान दिवस 2008 पासून, देशात 2015 पासून, आणि त्याची सुरुवात पहिल्यांदा झाली 2005 पासून. 2005च्या पूर्वी कधी आपण शाळेच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका डिस्प्ले झालेली जे जे शिकलेले आहेत इथे त्यांनी कधी बघितली नसेल. आणि आता हे संविधानाचं 75वं वर्ष आहे. तर हे 75 वर्ष, जसं आपण आझादीचा अमृत महोत्सव केला, ते आपल्याला सगळीकडे व्हिजिबल दिसते. आझादीचा अमृत महोत्सव बिल्डिंगवर, लेटर हेडवर. तर आम्ही 2022 पासून संविधान फाउंडेशनच्या वतीने आमचा असा प्रयत्न होता की संविधानाला 75 वर्ष झाला, तर तो 75 वर्ष हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करावं. यासाठी PMO पासून आमचे प्रयत्न होते. राज्याकडे पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रयत्न होते. सप्टेंबर 2024ला मी त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री
देवेंद्र फडणवीस साहेबांना मी स्वतः भेटलो होतो आणि त्यांना विनंती केली की हे केलं पाहिजे. आपण संविधानाचे गोडवे गात असतो, सगळेच सांगतात की संविधान महान आहे, संविधानाने सगळं मिळालं आहे, तर मग ते असं विजिबल दिसलं पाहिजे, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर आम्ही जे प्रस्ताव दिले त्याच्यातल्या काही गोष्टी करून त्यांनी ते मान्य केलं आणि 10 ऑक्टोबर 2024ला सामाजिक न्याय विभागाने एक GR काढला, 5 पानाचा जो GR आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी बघितला मला माहित नाही. आणि त्या 5 पानाच्या GR मध्ये संविधानाचे 75 वर्ष म्हणून घर घर संविधान हा उपक्रम सुरू केला. त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, शाळा, कॉलेजेस, कार्यालयात, विद्यापीठात, समाजात हे संविधान डिस्प्ले केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, प्रियांबलचं महत्त्व सांगा, मूलभूत अधिकार सांगा, कर्तव्य सांगा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, संस्था आहे, कॉन्स्टिट्यूशनचे म्हणजे एकूणच कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज त्याचा जागर करणं. आणि घरघर संविधान म्हणजे आता घरघर संविधान म्हणजे फक्त काही संविधानाचं पुस्तक पोहोचवणं नाही, तर ते ज्याचे काही बेसिक व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजबद्दल लोकांना अवगत करणं हा त्यामागचा हेतू आहे. आणि आम्ही दरवर्षी जो कार्यक्रम करतो वॉक फॉर संविधानचा, तर त्या संविधानाच्या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारण ओपनिंगला म्हणजे अण्णाभाऊ साठे चौकामध्ये विभागीय आयुक्त, नागपूरचे कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर, NIT चेअरमन यांना बोलवत असतो. समारोपाला पोलीस कमिशनर त्यांच्या सोयीनुसार. आता गणोरकर कोणी ते मला दिसला आहे, मी विभागीय आयुक्त कार्यालयात डेप्टी कमिशनर असताना माझ्यासोबत काम केलं त्याने. हे सगळे उत्कृष्ट काम करणारे लोक आहेत. तर तो कार्यक्रम आणि आपला गणोरकर मग विभागीय आयुक्ताशी कोऑर्डिनेट करून त्यांना घेऊन येणे. हे सांगण्याचं कारण असं की हे आम्ही काही इव्हेंट करत नाही. इव्हेंट केला की कसं आहे, इव्हेंट मग त्याला पैसा नाही, आम्ही सरकारचा पैसा घेत नाही, मागतही नाही आणि कोणी दिला तरी घेत नाही. बाहेरूनही कोणाला आम्ही काही अशी मदत मागत नाही. आतापर्यंत जे कार्यक्रम आहे आमची फॅमिली आणि लिमिटेड मित्र, आम्ही स्वतः म्हणजे आमचं हे दायित्व म्हणून वी शुड स्पेंड फॉर इट, पे बॅक टू सोसायटी म्हणा की अजून काही पण म्हणा, पण आम्हाला तो महत्त्वाचं वाटतं की देशाचं संविधान आणि त्याचा जागर हे लोकांना समजलं पाहिजे की कारण हे सगळ्यांचं आहे. अनेकांना आजही माहीत नाही प्रियांबलमध्ये काय आहे. त्या कार्यक्रमाला मी या निमित्ताने एकदा आता म्युन्सिपल कमिशनरला पण भेटलो होतो की हे 75 वर्ष आहे तर तुम्ही करा आणि संविधान चौकाचं ब्युटिफिकेशन विकास करा वगैरे. मी मेल पाठवत राहतो मुख्यमंत्री नितीन गडकरी साहेबांना, इतरांना. हे पण एक सांगितलं पाहिजे की जे संविधान चौक नाव आलं ते कॉर्पोरेशनने ठराव करून केला आहे 2013ला. हे देशात पहिल्यांदा घडलं आहे. संविधान चौक मध्ये तुम्ही गेला असाल तर ते डिस्प्ले केलेलं आहे प्रियांबल 3 भाषेमध्ये. सो दॅट इज ऑल्सो द फर्स्ट टाइम. हे नागपूरपासून या सगळ्या गोष्टीची सुरुवात आहे. आणि ते प्रियांबल सुद्धा महानगरपालिकेने स्वतःचे पैसे खर्च करून केलेलं आहे. तर एकूणच संविधान फाउंडेशन आम्ही बऱ्याच गोष्टी छोट्या मोठ्या आम्ही करतो आणि बाकी मोठ्या गोष्टी आम्ही सरकारला करायला सातत्याने पाठपुरावा करत असतो. तर असं एक संविधान फाउंडेशनची ही वाटचाल आहे. आजचा हा कार्यक्रम त्याच पद्धतीचा आहे की एक छोटासा कार्यक्रम आपण करणे. यावर्षी आमचा असं मनात आहे की नोव्हेंबरमध्ये 1-2 दिवसाचा कार्यक्रम करावा, जसं जमेल तसं. काही संस्था सहभागी होत असतील तर होऊ शकतात. त्या सगळे मिळूनच केलं पाहिजे आपण हे, कारण हे देशाच्या संविधानाचा विषय असला त्याला ज्या पद्धतीने बघायला पाहिजे ते बघितलं जात नाही. टीका करायची नाही कोणावर, पण माझा जो अनुभव आहे प्रशासनामध्ये काम करणाऱ्याला संविधान लोकांना सांगण्यासाठी पण वेळ नाही असं मी एकूणच चित्र मला दिसते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही 29 मेला 1 दिवसाचं संविधान परिषद घेतली होती. पेरी मेली, ज्याला गडचिरोली जिल्हा माहीत असेल, पेरी मेली हे आलापल्ली ते भामरागडच्या रस्त्यावर आहे. पेरी मेली तिथे 1 दिवसाची. तसं बघितलं तिथे तर लोकांना अजूनही माहीत नाही.
म्हणजे असा प्रश्न विचारला की महाराष्ट्र सरकारने जर 2008 मध्ये GR काढून संविधान दिवस साजरा करण्याचं जर केलं तर आता त्या गोष्टीला 17 वर्ष झाले, 16 वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण शाळेमध्ये प्रियांबल दिसणे नाही किंवा लोकांपर्यंत कुठेतरी काही जे शिक्षक स्वतः त्यांना वाटते ते लोक करतात, पण एकूणच एक प्रशासन म्हणून जरा जे कॅम्पेन मोड अभियानातून व्हायला पाहिजे ते काही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत असतो. मी यासाठी आशा पठाण मॅडमला काही बोलावलं नाही, कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या जॉईंट सेक्रेटरी आहेत, नागपूरला आहेत. मला कधी भेटून त्यांना सांगता येते, फोनवरून सांगता येते. पण आपला सगळ्यांचा रोल आहे. म्हणजे आपण खेळाडू असा, UPSCचे असा, शिक्षण क्षेत्रात असा नसा, पण आपलं अस्तित्व, आपली प्रगती, जे काही आपल्याला मिळालं आहे, मिळणार आहे, हे सगळं संविधानाच्या चौकटीतून आहे, संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे आहे, संधीमुळे आहे. त्यामुळे संविधानाचा सन्मान हे सुद्धा जे फंडामेंटल ड्युटी म्हणून आहे संविधानात, तर ते आपलं काम आहे. आणि त्याच एका कर्तव्यापोटी आम्ही हे कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं, प्रियंका आचार्य आहे, मोना मेश्राम, दिशा कासर, भारती कुलमाळी, कोमल जंजाळ, अंकिता गोवा, सोनिया राजोरिया, नमा खोब्रागडे, पवन हलवणे, विक्रांत देशपांडे, अक्षय वाडकर हे क्रिकेट क्षेत्राशी संबंधित आहे. UPSC मध्ये म्हणजे यशस्वी झाले यावेळेस 2024 मध्ये. सावी गुलकुंडे, तनिष्क केडाम, सौरभ येल्वे आणि संविधान परिवारातील जो मेघल बेले आणि दुशांत बेलेकर. हा दुशांत त्यांनी IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट त्रिची तामिळनाडू इथून MBA HR केलेला आहे आणि मेघल बेले BTech झालेला आहे. आणि आशा पठाण मॅडम जे कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी आहेत, त्यांना IS नॉमिनेशनमुळे मिळाल्यामुळे त्यांचाही आम्हाला गौरव वाटतो, अभिमान वाटतो की एका खरं म्हणजे उशीर झाला त्यांना मिळायला. 25 वर्षानंतर IS नाही, 25 वर्ष लागले. इतकं लागायला नको. तुमचं सरकार आहे, जरा काहीतरी केलं पाहिजे. IFSला जाणार, गुड. आणि तनिष्कला तुम्ही दोघंही का? अरे वा, म्हणजे तुम्ही परदेशातच जाणार, गुड, काय हरकत नाही. तर मी परत सगळे सन्मानार्थी यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपण आलात वेळात वेळ काढून, छान वाटलं. आज हॉल भरलेला आहे. तुमची अशी प्रगती होत राहो प्रत्येक ज्या क्षेत्रात तुम्ही आहात. आणि आठवणी ठेवा एकमेकाशी. आणि हा एक गेट टुगेदर सारखा कार्यक्रम आहे. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. तर माननीय किशोर बागडे सरांना, किशोर बागडे सर, सचिव, विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशन यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. संविधान फाउंडेशनच्या या छोटेखानी सोहळ्यात इथे सर्व उपस्थित जे सगळे माझ्या ओळखीचे चेहरे आहेत, व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखा खोब्रागडे मॅडम, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आशा पठाण मॅडम, इजेट खोब्रागडे सर, डॉक्टर प्रशांत कडूजी, माझ्यासमोर माझा जो परिचय करून दिला त्या विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशनचे आमचे आश्रयदाते आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या नागपूर भागात जे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात, माझे बंधू कुमार मसरामजी, विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशनमधील माझे सहकारी मंगेश डुडलकरजी, छायाताई, खूप दिवसानंतर आपण भेटलो आहोत. इथे अक्षय आहे. अक्षयला अगदी सुरुवातीपासनं मी फॉलो केलं आहे आणि आपणा सर्वांना अभिमान वाटावा की आपण अखिल भारतामध्ये विदर्भ रणजी चॅम्पियन बनला, त्या संघाचा अक्षय हा कर्णधार आहे.
आणि इतकी मोठी बाब आहे ही. ज्या मुलींना आज आपण समोर बसलेलं पाहत आहोत, काही जणी आल्या नाहीत, त्यांना सुरुवातीपासून मी खेळताना पाहिलं आहे. म्हणजे अगदी त्यांनी जेव्हा बॅट किंवा बॉल हातात घेतला असेल, मी मैदानावर अनेक वर्षापासून असल्यामुळे सगळ्यांचं कार्यकर्तृत्व मला जवळून पाहता आलं. मी प्रत्यक्ष राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे सामने होतात, ऑलिम्पिक असेल, वर्ल्ड लेवलवरच्या काही स्पर्धा असतील, त्यांना मी प्रत्यक्ष उपस्थित राहून मी लोकमत या वृत्तपत्रासाठी अनेक वर्षापासनं मी कव्हर करतो आहे. अगदी म्हणजे माझा स्वतःचा खेळ हा व्हॉलीबॉल होता आणि नंतर शिक्षणात अशी संधी आली की B.Edला नंबर लागल्यामुळे लेक्चररशिपकडे जाण्यासाठी अनेकांचा घरच्यांचा आग्रह होता, परंतु माझा स्वतःचा तो ओढा नव्हता. त्यामुळे मी खेळातच करिअर कसं करायचं या दृष्टीने प्रयत्नात लागलो आणि आज अजून मला सेवेत 2-3 वर्ष आहेत. पण म्हणजे अनेकांनी जर माझा व्यासंग पाहिला असेल तर 35 वर्ष आज होऊन गेलीत मला. आणि या काळामध्ये आज हा जो कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आणि या कार्यक्रमामागची जी भूमिका आहे, माझीही अगदी सुरुवातीपासूनची ही भूमिका राहिली की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं पाहिजे आणि त्या क्षेत्रात येणारी जी पिढी असेल त्या पिढीला आपण काही देऊ शकतो का याचा सातत्याने विचार करायला पाहिजे. आज आपल्यापुढे ज्यांचा गौरव होणार आहे किंवा सौरभ आत्ता नाही आहे, ज्याचा गौरव आपण सुरुवातीला केला, तर असे जे देश चालवणारे लोक आहेत आणि जे खेळाडू आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने आपलं कार्य सिद्ध केलं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा गौरव सोहळा आहे आणि त्यांच्या कठोर परिश्रमाला आपण सर्वजण या निमित्ताने सलाम करतो आहोत. आणि हे करताना सरांनी जसं सांगितलं की टोली भागातले जे मुलं मुली आहेत, सुरुवातीला माझ्याकडे सर जेव्हा सोशल बीट होतं आणि जेव्हा या निमित्तानं मला बाहेर निघण्याची संधी आली, तेव्हा अगदी म्हणजे 91ची लोकसभा असेल किंवा मग सामाजिक क्षेत्रात टोलीसारखा विषय असेल, आम्ही अनेकदा तिथेच पोलीस वारंवार त्यांनाच पकडून का नेतात किंवा त्यांच्यावरच नेहमी रोष का असतो, या गोष्टीचा पण मी अनेकदा मागोवा घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी अनेक वृत्तपत्रांमध्ये ज्या मुलींनी कधी बॅट हातात घेतली नव्हती, चेंडू हातात घेतला नव्हता, अशा मुलींना उत्तम क्रिकेटर बनवण्यासाठी भाऊंनी जो व्यासंग जोपासला आणि ते करून दाखवलं, ते सगळे चेहरे आज पांढऱ्या कपड्यांमध्ये इथे बसलेले आहेत. या मुली आपल्या साक्षीने मी सर्वांना सांगतो की या मुली उद्या विदर्भ खेळतील, उद्या देशासाठी खेळतील आणि त्यासाठी आपणा सर्वांची पाठबळ आणि सर्वांची त्यांना त्यांच्या मागे उभं राहण्याची आपलंही कर्तव्य आहे. मी या निमित्तानं एकच गोष्ट सांगेल की आपण जी जी पायरी चढत जातो ती पायरी चढत असताना आपल्याला ज्यांनी ज्यांनी अगदी पुढे येऊन किंवा पडद्यामागून मदत केलेली असते त्या कुणालाही आपण विसरू नये. त्यांचा नेहमी आपल्या डोळ्यापुढे चित्र आणावं आणि त्यांच्यासाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी आपण काय करू शकतो हे नेहमी आपल्या आचरणातून दाखवून द्यायला हवं. कारण आपण आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, जो त्रास झाला, त्या गोष्टी इतरांना कमी पडू नयेत असा माझा नेहमी आग्रह असतो. आज क्रीडा क्षेत्रात अनेक देशांचा दौरा करण्याची मला संधी मिळाली. म्हणजे पाहता पाहता 68 देश मी फिरलो आहे आणि अनेकदा म्हणजे आता 2 आपल्या पुरस्कारार्थींनी सांगितलं की आम्हाला फॉरेन सर्व्हिस अलॉट झालेली आहे. मला वाटतं पत्र तुम्हाला आलं असेल. त्यामुळे आणि या अशा भ्रमणामध्ये दरम्यान
जे काही फॉरेन एम्बसी असतात, तर आम्हाला क्रीडा पत्रकार म्हणून त्या देशाच्या फॉरेन एम्बसीमध्ये एक जेवण असतं आणि आपल्यासारख्या IFS लोकांशी तिथे परिचय होतो आणि ते लोक पण आपला अनुभव सांगतात. अनेक देशात आफ्रिकन नेशन्स असतील किंवा मग दक्षिण अमेरिकेतली काही देश असतील, इवन आशियातले अनेक देशांमध्ये त्या निमित्तानं मला जाण्याचा योग येतो. आणि अगदी अलीकडे आम्ही जेव्हा युगांडाला 2019ला गेलो तेव्हा 1996च्या बॅचचे IAS ऑफिसर आनंद शर्माजी तिथे भारताचे राजदूत होते. त्यांनी आमच्या संपूर्ण चमूला अगदी मनापासनं म्हणजे स्नेहभोजनही होतं आणि मग त्यांनी अनेक गोष्टी शेअर केल्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं आडनाव भलेही शर्मा आहे, परंतु म्हणे माझ्या वाट्याला जे दारिद्र्य आलं ते दारिद्र्य इतरांना येऊ नये. आणि आज मला माझं शिक्षण इथपर्यंत घेऊन आलं आणि आज मी युगांडासारख्या देशामध्ये म्हणजे त्यांनी मला मग दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष ईदी अमीनचं जे शासन होतं ते किती क्रुएल होतं ते दाखवायसाठी तिथे मला त्यांनी म्युझियम वगैरे फिरवलं. तेव्हा भविष्यात तुम्ही ज्या देशात असाल तिथे मला येण्याची संधी मिळेल अशी आशा बाळगतो आणि तिथेही स्पर्धेदरम्यान माझा येण्याचा योग येईल. सर, आम्ही विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशन जे 2003ला स्थापन झालं, आमच्यामध्ये काही तहसीलदार आहेत, आशा मॅडमच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे, तुमच्यासोबत काम केलेलं आहे. कुमार भाऊ जे आहेत ते आमचे मार्गदाता आहेत आणि आम्ही अजून खुलासा केलेला नाही, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी म्हणजे या तुम्हा सगळ्यांचं पाठबळ त्या कार्यक्रमाला मिळणारच आहे आणि ते मिळावं या इच्छेसह इथे पहिल्यांदा सांगतो की आपण येत्या काही महिन्यात नागपूरमध्ये स्पोर्ट्स एक्स्पोचं आयोजन करणार आहोत. आता हे स्पोर्ट्स एक्स्पो म्हणजे काय, तर मी नेहमी म्हणतो की जेव्हा जेव्हा एखादी टी शर्ट किंवा लोअर अक्षयला माहीत असेल, खेळाडू अनेक आहेत त्यांनाही माहीत असेल की आपल्या डोळ्यापुढे लुधियाना किंवा मेरठ या सगळ्या शहराचं चित्र येतं. एखादी इंग्लिश विलो पाहिजे असेल तर आपण दुसरीकडनं ऑर्डर देऊन बोलवतो. माझा मुलगा शूटर आहे, मला सगळ्यात जास्त अडचणी ज्या येतात कारण शूटिंगचे जे कपडे आहेत किंवा शूटिंगचे जे ॲपॅरेटस आहेत त्याची जी गन आहे ती अजूनही भारतीय कंपनी गन बनवत नाही. ही जर्मन कंपनी वॉल्थर आहे आणि ज्याची मोनोपली आहे वर्ल्ड लेवलवर. तर माझ्यासारख्या एका सिनियर जरी असलो तरी पत्रकार म्हणून जो काही मला पगार मिळतो त्या पगारातनं 7.5-8 लाखाची ज्या गनची सुरुवात आहे ती गन आता तो 20 वर्षाचा आहे, त्यामुळे त्याला जी गन घ्यावी लागते ती वॉल्थर कंपनीची गन. आणि त्यानंतर जो काही त्यांना खर्च येतो दरवर्षी पुण्याला किंवा मुंबईला जाऊन त्याला जे 1-2 महिने प्रॅक्टिस करावी लागते यासाठी जो खर्च येतो किंवा स्पर्धेच्या ठिकाणी वर्षातनं 4-5 स्पर्धा असतात तो आपण अफोर्ड नाही करू शकत. परंतु जेव्हा एखाद्या पालकाला किंवा मुलीला जी आवड आहे की नाही मी करणार, तर त्यापोटी मी देखील माझ्या मुलीला आणि मुलाला सांगून टाकलं की शिक्षणावर पैसा जितका लावायचा तितका लावूया, पण खेळावर आपण पैसा लावूया. आणि तो चांगला करतो आहे, शिक्षणातही तो प्रवीण आहे, पण तो चांगलं करतो आहे. परंतु या निमित्तानं मी स्पोर्ट्स एक्स्पो इथे आयोजित करण्यामागे मी म्हणजे आमची संघटना की तोच उद्देश आहे की इथल्या विदर्भात स्पोर्ट्स हब व्हावं, स्पोर्ट इंडस्ट्री यावी आणि अनेक कंपन्या इथे याव्यात. आणि त्यानिमित्तानं इथल्या लोकांना जे खेळाचे साहित्य आहे ते जे आता महागडं साहित्य खरेदी करावं लागतं त्यानिमित्तानं त्याची कॉस्ट कमी व्हावी आणि इथे देखील स्पोर्ट्स उद्योग होऊ शकतो. आता जसा इथे विषय निघाला की स्पोर्ट्स ॲज अ करिअर, आम्ही जो सुरेश भट हॉलमध्ये कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात एक व्यक्ती जे होते श्री प्रमोद चांदूरकरजी, त्यांनी दक्षिण कोरिया किंवा चायना या देशामध्ये जे बो अँड ॲरो बनतात, जे धनुष्य बाण जे बनतात ते सगळ्या क्वालिटीचे वर्ल्ड क्वालिटीचे धनुष्य आणि बाण अमरावतीला बनवणं सुरू केलं. आणि हेच धनुष्य आणि बाण आता अमरावतीतून सगळ्या जगभर जातात. म्हणजे एक मराठी व्यक्ती ज्यांनी एवढं स्वतःचं कार्यकुशलता सिद्ध केली. आपणही
बॅट असेल, बॉल असेल. आता इंग्लंड आणि इंडिया जी सिरीज झाली, तुम्ही सगळ्यांनी फॉलो केलं असेल. या सिरीजमध्ये जो ड्यूक बॉल वापरण्यात आला, त्या ड्यूक बॉलवर इतकी चर्चा झाली की मी देखील एक लेख लिहिला होता लोकमतमध्ये की तो बॉल अगदी नरम आहे. आणि क्रिकेटर्स लोकांना माहिती असेल की तो बॉल नरम आहे, तर कधी 4 ओव्हरनंतर कधी 10 ओव्हरनंतर तो बॉल बदलावा लागला. सिरीजमध्ये जवळपास 19 वेळा चेंडू बदलण्यात आला. यावर खूप मोठा वाद झाला. परंतु असे डिफेक्टेबल चेंडू ते इंग्लंडमध्ये बनलेले आहेत आणि ड्यूक हा इंग्लंडच्या बाहेर कोणी वापरत नाही. आणि त्या तुलनेमध्ये आपले SG बॉल जे आहेत, जे इंडियामध्ये वापरले जातात किंवा कुकाबुरा असतील, हे जे चेंडू आहेत हे कसे चांगले आहेत हे सिद्धही झालं आहे. मग आपल्याकडेही असे चेंडू बनण्याची काय व्यवस्था आपण करू शकतो, या दृष्टीने आपण हा म्हणजे स्पोर्ट्स एक्सपो घेतो आहे. आणि यासाठी 40 ते 45 कंपन्यांचा सहभाग तिथे राहील. आणि वेगवेगळे म्हणजे आता कपडे जर असतील स्पोर्ट्सचे, ते शिवण्यासाठी कुठनं मशिना येतात, कुठनं कापड येतं आणि ते कसे शिवले जातात आणि अगदी 100-125 रुपयामध्ये ते खेळाडूंना कसे मिळू शकतात. तर या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ते यशस्वी करण्यामागे आमचा म्हणजे आयोजक म्हणून आमचा एवढाच हेतू आहे की या स्पोर्ट्स ॲडव्हेंचर विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशनच्या माध्यमातून विदर्भातल्या खेळाडूंना, त्यांच्या पालकांना जे आत्ता परिश्रम करावे लागतात ते पुढे करावे लागू नये. त्यांना सगळ्या सोयी ज्या आहेत त्या घराजवळ किंवा लवकर मिळाव्यात, हा एक मोठा उदात्त हेतू आहे. आपल्याला खेळामध्ये जर करिअर करायचं आहे, जसं सभागृहामध्ये मोठमोठ्या वक्त्यांनी सांगितलं, अगदी आपल्या विदर्भाचा खेळाडू जो आता भारतीय संघात असतो, जितेश शर्मानी फार सुंदर विवेचन केलं की आपल्याला दररोज कठोर परिश्रमाशिवाय तरणोपाय नाही. कठोर परिश्रम कराल तरच काही मिळणार आहे, अदरवाईज कोणी तुमच्या घरी काहीही आणून देणार नाही. आणि जर समजा तुम्ही मागे राहिलात तर खेळात एवढी स्पर्धा आहे, जशी यांच्या अभ्यासात स्पर्धा आहे तशी खेळातही एवढी स्पर्धा आहे की डे टू डे तुम्ही नाही तर पुढचा कोणी तयारच असतो. त्यामुळे या स्पर्धेला सामोरं जाण्याची जी वृत्ती आहे ती आपण सर्वांनी जोपासली पाहिजे. आणि या निमित्तानं इथे उपस्थित पालकांनी देखील आपल्या मुलामुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन करतो. आणि मला इथे बोलवलं याबद्दल सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे त्या सगळ्यांसाठी सर्वप्रथम आपण सरळ टाळ्यांच्या गजरात त्यांचं पहिले अभिनंदन करूया. कारण अभिनंदनाची ही थाप जी आहे ती नवीन ऊर्जा तयार करून त्यांच्यामध्ये नवीन प्रेरणा निर्माण करत असते. सोबतच याच्या खाली जे त्यांना पाहणारे लोक असतात ते त्यांच्यामध्ये सुद्धा एक नवीन ॲस्पिरेशन डेव्हलप होतं आहे. त्यासाठी मी विशेष करून संविधान फाउंडेशनचे संस्थापक ज्यांनी मला आज वेगळा आशीर्वाद दिला आहे, आमचे मित्र म्हणून. जेव्हा बाप आपला मित्र व्हायला लागतो तेव्हा नवीन मार्ग उघडायला लागतात. माझ्यासाठी आज वेगळा आशीर्वाद आहे सर, तुम्ही जेव्हा म्हटलं तर सरांनी हा कार्यक्रम ठेवला, त्यांच्याबद्दल विशेष अभिनंदन. संविधान फाउंडेशनचं व्यासपीठावर या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय रेखाताई खोब्रागडे, ज्यांचा आपण वेगळा सन्मान करतो. याच्यानंतर IAS नॉमिनेशन झाल्याबद्दल आशा मॅडम पठाण, ज्यांनी आज सुंदर जो प्रवास आहे स्पोर्टचा तो सांगितला. किशोर बागडे सर, इथे विशेष करून खुशाल डाक आहेत, बहुतेक सगळ्यांना माहीत असेल, सिद्धेश्वर वस्तीतील जे बख्त बुलंद शहाचे वंशज आहेत, नागपूरचे राजा त्याचे वंशजांचे हे पोरं आहेत सगळे. आणि त्यांची आपण जाऊनच आलो आहे सर की एकदा सगळ्यांनी जाऊन पाहिलं पाहिजे की त्यांचे स्वतःचे पट्टे पण नाही आहेत. राजाचे वंशज स्वतःचा प्रॉपर्टी असलेले अशांना समोर आणणारे खुशाल डाक, बाकी सर्व मान्यवर. आज या क्रिकेट
मध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या UPSCमध्ये यशस्वी झालेल्या आणि ज्यांनी IIM सारख्या म्हणजे मधून डिग्री करून पुढे गेलेल्या लोकांचा इथे सन्मान आहे. सन्मानाच्या माध्यमातून संविधान फाउंडेशनला पुढची पिढी तयार करायचा एक मार्ग द्यायचा आहे. हा सन्मान या सर्वांसाठी वेगळी नवीन दिशा, नवीन ऊर्जा देईलच. पण 85 वर्षानंतर जसं सरांनी सांगितलं की रहाटे टोळीसारख्या एरियातील 2 मुली आता डिग्री झालेल्या आहेत, ग्रॅज्युएशन झालेल्या, म्हणजे या देशामध्ये किती काम करणं बाकी आहे हे इथं निश्चित होते. आणि हे करत असताना आपण जेव्हा संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये संधीची समानता म्हटलं आहे, तर ही संधीची समानता देण्यासंदर्भातला हा कार्यक्रम आहे. इथून जे काही आपण घेऊन जाल ते स्वतःमध्ये अवलंबत असताना तथागत गौतम बुद्धांना जसा स्वतःचा मार्ग मिळाला, पर्पज ऑफ लाईफ, म्हणजे नमाचं उदाहरण सांगत असताना सर सांगत होते की ती नोकरी सोडून दिली. दोज हू गेट देअर ओन पर्पज ऑफ लाईफ दे ओनली लिव्ह लाईफ. आपण काहीतरी ड्राईव्ह करत जगत असतो, कोणाच्या तरी मागे जात असतो. तर आज इथून अशा प्रकारचे जे म्हणजे विशेष अचिव्हमेंट केलेले जे लोक आहेत, दे अंडरस्टूड देमसेल्फ, स्वतःला समजले, स्वतःच्या पोटेन्शियलला चॅनलाइज केलं आणि एक मोठी अचिव्हमेंट केली. म्हणजे त्या अचिव्हमेंटमध्ये IFS झालेले 2 सध्या म्हणजे एक अचिव्हर्स आहेत, काही कोचेस आहेत आणि विशेष म्हणजे हे छोटेसे पोरं आहेत. त्यांची मला विनंती आहे की आम्ही त्या सिद्धेश्वर म्हणजे इथे जात असतो, तुम्हीसुद्धा एकदा जाऊन या. खुशालने त्यांच्यासाठी छान पीच तयार करून घेतली. सकाळी तो ट्रेनिंग घेतो त्यांचं, संध्याकाळी ट्रेनिंग घेतो. मग EZ सरांसारखे लोक त्यांना वेगळ्या प्रकारची मदत करतात. आपण जाऊन त्यांचं विषय याच्यासाठी की खुशाल तू जे त्यांना घेऊन येतोस ना, दे आर डिप्राइव्ड ऑफ दिस काइंड ऑफ अपॉर्च्युनिटीज. त्यांच्या परिवारामध्ये सगळेच काम करत राहतात. म्हणजे घरात म्हणजे त्यांनी खुशाल कधीतरी सांगेल तुम्हाला की काय काय व्यवसाय आहेत त्यांचे. ते घरात कोणीच नसतं, आई वडील, आणि खुशालच बाप आहे, खुशालच माय आहे असं. तर या पोरांना तू इथं आणतोस ना, तर त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नवीन ॲस्पिरेशन तयार होते. म्हणून तुझं अभिनंदन तर आहेच. तर आज इथे दोज ऑफ गॉट पर्पज ऑफ लाईफ त्यांचासुद्धा सत्कार आहे. मला असं वाटतं की भारतामध्ये आता सध्या वेगळ्या प्रकारचं स्पोर्टबद्दल व्हायब्रेशन्स आहेत. दिव्या देशमुख असो, आता काल परवा एक टीम 14 वर्षाच्या खालची फुटबॉलची टीम जिंकली. त्या पोरांनी 130 गोल केले 6 मॅचेसमध्ये. म्हणजे प्रत्येक मॅच अशी 25 वर्षे 0, 23 वर्षे 0. म्हणजे आज मी विद्यापीठाचा डीन होतो, तर माझ्या फॅकल्टी अंडर स्पोर्ट फिजिकल एज्युकेशन येत होतं मी. आता माझं टेन्युअर संपलं. तर ही जी वेव आहे, या वेवमध्ये आजच्या सन्मानानंतर परत काही ॲडिशन होईल अशी अपेक्षा करतो. मला विशेष करून सरांनी इथे बोलावलं, मला संधी दिली तुमच्याशी इंटरॅक्ट करायला. मला संविधान फाउंडेशन मी पहिलेपासून जसं मी IAS बोलतो किंवा तर सरांचा एक वेगळा अभिमान होता. म्हणून मी जेव्हा एका कॉलेजला प्रिन्सिपल झालो, तर सगळ्यात पहिले सरांच्या हाताने संविधानाची प्रस्ताविका लावून घेतली. इंजिनिअरिंग कॉलेजमधली सर ती पहिली प्रस्ताविका होती. कारण की ज्या कायद्यांनी यांनी देश चालतो त्या संदर्भातली चर्चा, असं कोणतरी काहीतरी बनवून टाकतो म्हणजे ठरलेलं आहे. तर अशा या कार्यक्रमांमध्ये येऊन सगळ्यांशी इंटरॅक्ट होणं, जे आता सरांनी म्हटलं की आजकाल लोक इंटरॅक्ट व्हायला पाहतच नाही. नोबडी कनेक्ट्स विथ एनीबडी. इवन आय हॅव क्वेश्चन ऑलवेज वेदर दे आर कनेक्टेड विथ सेल्फ ऑर नॉट. मेनी टाइम्स दे आर कनेक्टेड विथ दिस डेड एलिमेंट, and those who are connected with dead element, where they will go, it is a big question.
तर अशा प्रकारच्या समारंभातून जो काही आपल्याला एकमेकाशी बोलण्याचा, कनेक्ट होण्याचा एक संधी मिळते आहे, त्या संधीचासुद्धा आपण पुढे या 78 वर्षाच्या स्वातंत्र्य झालेल्या देशामध्ये आतापर्यंत अजूनही नागपुरात कोरमध्ये अशी वस्ती आहे की जिथे पहिल्यांदा 4 मुली ग्रॅज्युएट होतात आहे. किती काम करायचं बाकी आहे. सर, तुमच्या आशीर्वादाने खरंच मोठं काम म्हणजे मला असं वाटतं मी तरी थोडं बहुत असं काम करेल. एवढीच प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून घेतो. परत ज्यांचं इथं सन्मान होतो आहे त्या सिद्धेश्वर वस्तीतल्या मुली असो, UPSC पास झालेले असो, काही कोचेस क्रिकेटमधले अचिव्हर्स असो, आणि आमच्या डॅशिंग आता IAS ऑफिसर म्हणू आशा मॅडम असो, या सर्वांचं परत अभिवादन करतो आणि ते थांबतो. धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर प्रशांत कडू सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट इथे आवर्जून सांगण्याची इच्छा होते. त्यांना एक पेटंट अवॉर्ड झालेला आहे आणि ते टायटल त्याचं आहे हायब्रिड टूल फॉर बोरिंग, रीमिंग अँड चॅम्फरिंग इन अ सिंगल टूल. आणि आउटकम, दिस पेटंट इज बीन यूज्ड इन महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर्स डिव्हिजन, लीडिंग टू सेविंग इन ट्यून ऑफ ₹3 crore पर ॲनम. तर आणि त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स पण भरमसाठ आहेत. तर आपण अजून कार्यक्रमाला पुढे नेऊया. यानंतर मी माननीय आशा पठाण IAS मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संविधान फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम आहे. या संविधान फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय EZ खोब्रागडे सर, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई खोब्रागडे मॅडम, विशेष अतिथी डॉक्टर प्रशांत कडू, माननीय किशोर बागडे, इथे उपस्थित सर्व श्रोते हो. कार्यक्रम मोठा असला म्हणजे तो इव्हेंट असतो आणि सर्वच ऐकतात असं मला वाटत नाही. हा आपला छोटेखानी कार्यक्रम आहे, त्यामुळे हा विचारवंतांचा मेळावा आहे. इथे बसणारा प्रत्येकजण हा आपापल्या फील्डमध्ये उच्च याच्यावर पातळी गाठलेला आहे. काही ज्या छोट्या मुली आहेत त्या महत्त्वाकांक्षेने इथे बसलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या इव्हेंटच्या प्रोग्रामपेक्षा असा विचारवंतांचा मेळावा हा केव्हाही चांगला. आणि म्हणूनच याचं महत्त्व आपल्या सगळ्यांसाठी फार जास्त आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये VCA BCCI मधील विदर्भातील खेळाडू आणि त्याच्यामध्ये महिलांचाच समावेश जास्त आहे. म्हणून मला अतिशय आनंद होतो की जेव्हा महिला युनिफॉर्ममध्ये मला दिसतात ना, तेव्हा अतिशय अभिमान वाटतो कुठल्याही युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये महिला असल्या तर. आणि दुसरं IFS ज्यांना मिळालेलं आहे 2024मध्ये, असे 2, एक महिला आणि एक मुलगा, दोघंही इथे आपल्याकडे आहे. तनिष्क आणि सावी दोघं आपल्यासोबत आहे. आपल्या संविधान फाउंडेशनच्या परिवारातील मेघल बेले, दुष्यंत बेलेकर, रहाटे टोळीमधील ज्यांनी ग्रॅज्युएशन प्राप्त केले असे सत्कारार्थी, ज्यांचा सत्कारासाठी यांना इथे बोलवलेलं आहे, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. आता या सत्कारार्थीमध्ये आपण जर बघितलं म्हणजे मॅक्झिमम ह्या महिला आहेत, मुली आहेत. आणि खरं तर प्रोग्राम संविधान फाउंडेशनचा आहे. संविधान फाउंडेशनशी जुडलेले मूळ जे रूट लोक आहेत ते इथे विचारवंत लोक या प्रोग्राममध्ये उपस्थित आहेत. आणि संविधान मुली इतक्या पुढे का जाऊ शकल्या, तर त्याला कारणच जे आहे की माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेलं संविधान, संधीची समानता. जे कोणी पीडित होते, दलित होते, ज्यांना संधी मिळत नव्हती, त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा होत्या, महिलासुद्धा होत्या की ज्यांना संधी मिळत नव्हती. आणि म्हणूनच या संविधानाने ही संधी आम्हाला दिली, संधीची समानता आम्हाला दिली. आणि म्हणूनच मुली प्रत्येक क्षेत्रात या पुढे जायला लागल्या. आता हे करत असतानासुद्धा आपण भारताचा स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरं करत असतानासुद्धा
अजूनसुद्धा आपल्या समोर जो आलेला विषय आहे प्रत्येक वक्त्यांच्या ह्याच्यातून, की रहाटे टोळीसारख्या टोळीमध्ये आज ग्रॅज्युएट कुठे मुलं होत आहेत, म्हणजे निश्चितच समाजामध्ये आणखी भरपूर काही कार्य करण्याची गरज आहे. आता आपल्याकडे जे सत्कारार्थी आहेत त्यांची महत्त्वाकांक्षा होती, त्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे त्यांनी ते त्यांचं पद हासिल केलेलं आहे, त्यांना ते मिळालेलं आहे. परंतु मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात जो आपला उद्देश असतो जीवनाचा तो असतो की आपण आनंदी व्हायला पाहिजे, आपलं आयुष्य हे समाधानी व्हायला पाहिजे, आणि म्हणून आपल्या याच्यात महत्त्वाकांक्षा येते आणि त्या दिशेने कार्य करून आपण ते पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं मिळवतो. परंतु काही उदाहरणं जर आपल्या समाजातले आपण बघितले तर पद, प्रतिष्ठा, पैसा मिळाल्यानंतरही फ्रस्ट्रेटेड होणाऱ्या व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहेत. आणि मग आपल्याला विचार पडतो की एवढ्या मोठ्या पदावर व्यक्ती होती, एवढ्या प्रतिष्ठेच्या ठिकाणी होती, तरीसुद्धा हे लोक फ्रस्ट्रेट का झाले समाजामध्ये. तर त्याला कारण आहे, एक हिंदीचं स्लोगन मी इथे सांगते कि अगर आप खुश है तो जीवन उत्तम है, अगर आप प्रसन्न है तो जीवन उत्तम है, और अगर आपकी वजह से लोग प्रसन्न है तो जीवन सर्वोत्तम है. आणि इजेट खोब्रागडे सरांकडे बघितल्यानंतर आणि त्यांचं कार्य बघितल्यानंतर, रिटायरमेंट होऊन इतके वर्ष झाल्यानंतरही सर सततपणे, म्हणजे प्रत्येकजणच 24 तास समाजसुधारक होऊ शकत नाही, परंतु तरीसुद्धा आपल्या कॅपॅसिटीनुसार, आपल्या याच्यानुसार ते सततपणे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो यासाठी कार्य करीत असतात. अदरवाईज आजच्या जगामध्ये तुम्हाला UPSCमध्ये पास झाल्यानंतर किंवा कुठलं अचिव्हमेंट झाल्यानंतर नातेवाईकही मोबाईलवरून फोन करून किंवा कधीकधी मेसेज करून तुमचं अभिनंदन करतात. प्रत्यक्षात तुम्हाला येऊन भेटणारे हे क्वचितच असतात. आजच्या मोबाईलच्या युगामध्ये, इंटरनेटच्या मुखामध्ये हाच प्रत्यय आपल्याला येतो. परंतु आवर्जून एवढं सगळं आयोजन करायचं आणि या वयामध्ये एवढी त्यांची जी याच्याबद्दलची समाजाप्रतीची की आपण काही देणं लागतो, आपण कौतुक करायला पाहिजे. आणि हे सुद्धा गुण मी सरांमध्ये बघितला की मुलींबद्दल सरांना फार जास्त की मुली पुढे जायला पाहिजे ही सरांची फार मनापासूनची इच्छा असते. याचा अर्थ मुलांनी जायला नको असं अजिबात नाही. मुलं सत्कारार्थींनासुद्धा, त्यांनासुद्धा ते ॲटमॉस्फिअर मिळायला पाहिजे. मुलंसुद्धा पुढे गेले तर तेवढाच आनंद हा सगळ्यांना होतो, कुटुंबांना होतो, समाजाला होतो. आणि म्हणून या कार्यक्रमाचं महत्त्व जास्त आहे. तर आपण सगळ्यांनी पद, प्रतिष्ठा, पैसा हे सगळं आपल्याला आता मिळालेलं आहे. आपण एक ध्येय आपलं आयुष्यातलं साध्य केलेलं आहे. तर आपण स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगण्याचं सुद्धा काही देणं लागतो. आणि आपल्या व्यक्तिमत्वाला जर आपण दुसऱ्यांसाठी जगत राहिलो तर लोकांना आपण हवंसं वाटतो. केवळ तुम्हाला पद मिळालं, तुम्ही एखाद्या चांगल्या पदावर गेले म्हणून लोकांना तेवढ्यापुरतं ते जे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करता, आनंद मिळतो. परंतु त्या पदाचा उपयोग जर तुम्ही लोकांसाठी केला तर मला वाटते लोकांना तुम्ही हवेसे वाटाल. आणि जीवनामध्ये जेव्हा लोकांना आपण हवेसे वाटतो तेव्हा ती जीवन जगण्याची मौज काही और असते. आणि म्हणूनच ही अपेक्षा इथे मी या ठिकाणी व्यक्त करते सर्व सत्कारार्थींसाठी की आपण स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी देणं लागतो हा विचार एक कुठेतरी आपल्या मनात ठेवला तर मला वाटते की आपलं स्वतःचं जीवन हे सर्वोत्तम होईल आणि समाजाचंही जीवन चांगलं होईल. याच अपेक्षेने मी माझ्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. आशा पठाण मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय रेखाताई खोब्रागडे यांना आपले अध्यक्षीय भाषण देण्यासाठी ते आमंत्रित करते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मुख्य अतिथी माननीय आशा पठाण IAS, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जॉईंट सेक्रेटरी
मुख्यमंत्री कार्यालय, हैदराबाद हाऊस, नागपूर. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अतिथी माननीय डॉक्टर प्रशांत कडू सर, माजी अधिष्ठाता, राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर. तसेच आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अजून एक अतिथी माननीय किशोर बागडे, सचिव विदर्भ ॲडव्हेंचर असोसिएशन, नागपूर. आणि आजच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आपण सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनी यांना माझा सप्रेम जय भीम. कार्यक्रमच आपलं अतिथींच्या भाषणाने आणि प्रस्तावनेने लांबला आहे. मला माहिती आहे खेळाडू जे असतात त्यांना भाषणामध्ये आणि कुठल्याही याच्यामध्ये रस नसतो, कारण की त्यांचं नेहमी एम असतो, एक लक्ष्य, आणि ते लक्ष्य गाठण्यामध्ये त्यांचं सगळं लक्ष असतं. त्यामुळे त्यांना भाषणात रस नाही, मला माहिती आहे तिथे बसलेले आहे. त्यामुळे सरांनी पण एक गंमत केली, त्यांनी मला अध्यक्षस्थानी बसवून दिलं, म्हणजे त्यांना माहीत होतं की सगळ्यात शेवटी वेळ कमी असणार आहे, त्यामुळे त्यांनी मला तिथे बसवले. पण मला आनंद आहे की मी आजच्या या कार्यक्रमामध्ये इतके छान टॅलेंटेड सगळ्या मुली, त्या सगळ्या म्हणजे वरच्या टप्प्यामधून तर ते खालच्या टप्प्यापर्यंतच्या सगळ्या मुली इथे आहेत. आणि जसं आता आशा पठाण मॅडमनी म्हटलं की इथे सगळ्या मुली दिसत आहेत. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब म्हणाले होते की मी त्या देशाची प्रगती अशा पद्धतीने मोजतो की ज्या देशाच्या महिला प्रगती करतात त्यावर ते अवलंबून असतं. तर हे आपण लक्षात घेऊया. या मुली, मला ज्या क्रिकेटच्या मुली माहिती आहेत, आता खुशाल दादामुळे मला याही मुली माहिती आहेत. तर मी प्रत्येकांची एक स्टोरी आहे, प्रत्येक मुलीची एक स्टोरी आहे आणि ती स्टोरी ऐकण्यासारखी आहे. ती आपण आत्ता नाही सांगू शकत सगळ्यांना, पण या क्रिकेटच्या ज्या मुली आहेत मी त्यांना लहानपणापासून बघते. या पोरी जनरल डब्यामधून विदाऊट रिझर्वेशन गेलेल्या आहेत. तसंच कुठे कुठे जिकडे गेल्या आहेत, ग्वालियर म्हणा किंवा अजून कुठल्या ठिकाणी, तिथे त्या थंडीमध्ये कुडकुडत त्याने त्यांचे दिवस काढलेले एका चादरीवरती. तसेच जर काही मिळालंच नाही तर ट्रकने सुद्धा त्यांनी प्रवास केलेला आहे. हा सोपं नाही आहे, कुठलंही मिळवणं हे इतकं सोपं नाही आहे. तर नक्कीच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आपण इथे मुद्दाम, म्हणजे मी मुद्दाम सांगू इच्छिते की आपण अतिथींना एवढ्यासाठीच आपण इथे पाचारण केलं आहे की काल ज्या ठिकाणी, आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते काल त्या ठिकाणी होते, आणि पुढचे जे भविष्यामध्ये जे घडणारे आहेत त्यांच्यासाठी एक ते आदर्श आहेत. आणि त्यांचं जे ऐकून आपण आपलं मनोबल आणि आपलं ध्येय आपण ठरवू शकतो, आणि आपण त्या मार्गाने जाताना कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे याचं आपल्याला मार्गदर्शन होतं. तर मी फार तुमच्यामध्ये न राहता, तुम्ही ज्या गोष्टीची फार मगापासून वाढ बघताय, त्या सन्मान सोहळ्यासाठी माझं तुमचा मार्ग मोकळा करून देते. आपण सर्व आलेत, इथे बरेच लोक आहेत, मी सगळ्यांची नावं सरांनी घेतलेली आहेत. आणि माझेही काही आधीच्या डेप्टी कलेक्टर ज्या होत्या आमच्यासोबत, आशा पठाणला माहिती आहे राज्योत्सव महिला मंच आपण स्थापन केलं होतं, आणि त्यामध्ये आपण सगळ्यांना एकत्र करून कसं काम करत होतं हे तिला माहिती आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन करते ज्यांना आज सन्मान प्राप्त होत आहे, आणि आपण सर्वांचं स्वागत करते आणि आभारी मानते आणि इथे थांबते. धन्यवाद. जॉईंट सेक्रेटरी टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, आणि यांचं एज्युकेशन संजीवन विद्यालय पंचगणी इथे झालं. ज्युनियर कॉलेज श्री शिवाजी हायस्कूल बुलढाणा, बी कॉम्प्युटर सायन्समध्ये आहेत. गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावतीमधनं, आणि सेकंड इन अमरावती युनिव्हर्सिटी. तर हे खूप छान अचीवमेंट आहे. वर्कड ॲज लेक्चरर ॲट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव, सब डिव्हिजनल ऑफिस नागपूर, सब डिव्हिजनल ऑफिस हिंगणघाट, डेप्टी कलेक्टर लँड ॲक्विजिशन मिहान MIDC गोशी खुर्द, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी टू ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र फ्रॉम 2014 to 2019, डिस्ट्रिक्ट रिहॅबिलिटेशन ऑफिसर नागपूर, डेप्युटी कमिशनर गोशी खुर्द, ॲडिशनल कलेक्टर नागपूर, ॲडिशनल कलेक्टर भंडारा,
Joint Secretary to Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis, and nominated to IAS by DOPT in 2025. अवॉर्ड्स यांना मिळालेले आहेत. ड्यूक ऑफ एडिनबर्ग्स अवॉर्ड, सावित्रीबाई फुले अवॉर्ड बुलढाणा डिस्ट्रिक्ट आणि बेस्ट डेप्टी कलेक्टर्स अवॉर्ड स्टेट लेवल. तर यांचा सन्मान करण्याकरता मी रेखाताई खोब्रागडे यांना आमंत्रित करते. पत्र देऊन यांचं स्वागत करतो आहे. यानंतर आपण वळूया क्रिकेट क्षेत्राकडे. सर्वप्रथम मी प्रियंका आचार्य यांना आमंत्रित करते. प्रियंका नाही आल्या आहेत. अच्छा. त्यानंतर मोना राजेश मेश्राम आहे. ओके. प्रोफेशनल क्रिकेटर इंडिया. Mona is a professional Indian cricketer with experience as a right-handed batter and right-arm medium pacer. She was a part of the Indian team that reached the 2017 ICC Women's World Cup final at Lord's. Earlier received the BCCI M.A. Chidambaram Award for Best Junior Woman Cricketer in the year 2010-11 after scoring 623 runs at an average of 103.83 in 8 matches. She is a strong performer, very disciplined and has team spirit. Her international debut was on June 24, 2012 versus Ireland, and one day international captain number 102. T20 international debut 26 June 2012 versus England, and 2020 cap number 33. Domestic career Vidarbha Women's, Railway Women's and India Blue Women's. She has played many matches and innings, and her skills are high pressure performer, consistent run scoring and team leadership and discipline. She is employed in Central Railway Nagpur. Okay, now I'll talk about Disha Kasar, professional cricketer, aggressive batter and dynamic leader. With over a decade of experience in senior level cricket, including 2 seasons in the Women's Premier League, she brings a blend of aggression, skill and leadership to the game. As the captain of the Vidarbha Cricket Association team for the past 3 years, she has consistently led from the front, thriving under pressure and delivering powerful performances. Disha is renowned for her ability to dominate bowlers with big hits, including towering sixes. She excels in high-stakes situations. Her strong mentality, passion for challenges, and dedication to inspiring her team have defined her journey as a cricketer committed to excellence. So I request Disha Kasar to please come near the dais. I can't see from here, sorry. Okay. Bharti Shri Krishna Fulmari, professional cricketer, India and Women's Premier League. She is an aggressive right-handed batter with 16 years of experience, representing the Vidarbha Cricket Association. Okay. Across under 19, under 23 and senior team since 2008. She represented India in 2019, including a 2020 debut against England. Although dropped afterwards, she is working very hard and aiming to make strong comeback. Her international career 2020 debut in March 7, 2019 versus England women. 2020 international cap number 63. Played
quadrangular series versus Thailand, Bangladesh, and South Africa. For domestic, she has played for Vidarbha Cricket Association, captain Vidarbha Women's Team, Gujarat Giants Women's Premium League 2023 present. She has played many matches. Her skills include aggressive right-handed batter, middle order specialist, team leadership, and captaincy. She is very dedicated and ambitious. On behalf of her, Harsha will be receiving the Samman Patra on behalf of her. Harsha. Komal Zanzat, professional cricketer. Komal is a highly dedicated cricketer. She has a vast experience of 19 years of playing cricket professionally. Relies heavily on her skill to swing the ball both ways alongside her ability to change pace and ball yorkers. She has leadership experience, having captained her domestic side for 4 years. In experience, Komal is representing Vidarbha Cricket Association since 2006 till date. She has represented India team in series against England in 2018-19, played for both Presidents 11 in warm-up match against England in 2018-19, represented India A team in quadrangular series against Thailand, Bangladesh and India B in year 2019, played BCCI Women's Challengers Trophy India Red in 2018-19, played for Team Velocity in inaugural edition Women's T20 League in 2018, played for Royal Challengers Bangalore in first edition of Women's Premium League in 2023, played first-class domestic games in 2007, 2008 and 2017-18 and BCCI Zonal League 3 days in 2023 and 24. Highlights भी बोला highlights हाँ okay holds a record for best statistics in BCCI Senior Women's One Day Tournament and 9 wickets hauled for 8 runs and 5 maidens. Great achievement. Among top 10 highest wicket takers from season 2022 to 23 and 2023 to 24 in BCCI Senior Women's One Day and T20 Tournament. Captain domestic side for season 2017-18, 18-19, 2021 and 21-22. So next cricketer turned BCCI umpire with immense passion for the game and meticulous attention to detail, experience in playing and officiating cricket matches, committed to upholding fair play and regulations, eager to utilize expertise and dedication in umpiring role. She has played for Vidarbha from 2002 to 2018, played a total of 44 competitive matches, 7 multi-day matches, 24 one-day matches, 13 T20 matches, retired from first-class cricket in 2019. May 2022 cleared Vidarbha State Panel Umpiring Examination and became the first woman umpire from Vidarbha to be inducted into the BCCI panel. Her achievements are: in December 2024 first ICC match, reserve umpire in ICC bilateral series between India women and West Indies women, 3 T20 internationals, 3 one-day internationals, and in February 25 debut in Tata Women's Premium League. And next I'll read about Sonia Rajodia. Sonia Rajoria's cricket achievements: All India second rank in BCCI match referee exam, scored 83.5 out of 100, coaching for Vidarbha women since past 5 years and represented Vidarbha for more than 15 years now. Sonia. Next in queue is Nama Khobragade.
Nama has done her post-graduation in an MCom from RTMNU. Work experience, she had joined as PO in Bank of Baroda in 2013 and resigned as senior manager in 2024. As you know, father retired IAS officer, mother is a social activist. Her sisters Neha Khobragade, AGM SBI Bank, and her elder sister Kranti Khobragade, IRS Additional Commissioner Income Tax. So also her brother-in-law Jeevan Bachao, Additional Commissioner in Income Tax. Cricket background, started playing professional cricket in 2002 and since then represented Vidarbha Cricket Association and West Zone at junior and senior level. Also represented RTMNU at university level. Cricket highlights: successfully cleared the BCCI match referee examination in 2025. Secured third rank at the All India level, achieved the distinction of being the first female match referee from Vidarbha. Nama. Pavan Shri Krishna Halavne, Education BCom BPEd, Umpiring Background State Panel Umpire 2017, BCCI Level 2 certified 2025, in the year 2025, umpired in all premium VCA tournaments and under 14 Central Zone tournaments. Experience as umpire for 10 years, physical education teacher 10 years CBSE school. Cricket background is played cricket since 2002-2015. Represented university in all India inter-university tournaments. He belongs to he is a native of Sangvi Khurd, Akola, and from such a remote place he has achieved such achievements, so it's really commendable. Can you tell? At present he is BCCI panel umpire. Next, Akshay Wadkar, Ranji winner. Scored maiden century in Ranji Trophy final match against Delhi in Indore in the year 2017-18. Represented Dulip Trophy 4 times. Scored half century in both years, Irani Cup tournament 2017-18 and 2018-19. Again scored century in Ranji Trophy final against Mumbai in the year 2023-24. Won the Ranji Trophy under his captaincy in the year 2024 and 25, holding the best captain record for Vidarbha by percentage. Akshay. ठीक आहे, यानंतर आपण UPSC उत्तीर्ण झालेले आपले हे यांचं हे करूया. सर्वात पहिले मी सावी श्रीकांत बुलकुंडे यांच्याबद्दल सांगेन. सौ अस्मिता आणि श्रीकांत बुलकुंडे यांची प्रथम कन्या. शालेय शिक्षण माउंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल. 11वी-12वी सायन्समध्ये डॉक्टर आंबेडकर कॉलेज व त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील डिग्री यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून झालेले आहे. 5 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर तिने सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2024 साली 517वा रँक मिळवून तिने उज्ज्वल यश मिळविले आहे. लहानपणापासून ती तल्लख बुद्धी व मेहनती असून चित्रकला, अभिनय व नाट्य इत्यादीमध्ये रुची ठेवते.
शाळा कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा सहभाग असायचा. सावीचे वडील श्रीकांत बुलकुंडे हे गव्हर्मेंट औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिल्पनिदेशक या पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत. आई सौ अस्मिता बुलकुंडे या हॅपी माइंड या प्री स्कूलच्या संचालिका आहेत. सावी. त्यानंतर तनिष गेडामबद्दल मी सांगत आहे. Tanish has completed schooling till 10th standard in VVM Ashti, securing 97.4% in 10th standard, secured 95.2% in class 12th board exam, and secured admission in the prestigious Hindu College, University of Delhi for the course BA Honours Political Science. In college days was the founder and editor-in-chief of College Magazine, which has active contributions from eminent personalities like Supreme Court judges and former bureaucrats. The magazine still prints every month. Served as the president of Caucus, the discussion forum of Hindu College, which organized various activities such as group discussions and interactions with eminent personalities. In his role, he also brokered a collaboration deal between King's College London and Hindu College, taking the vision of NEP's collaborative international education a step forward. Secured AIR 531 in UPSC civil exams in the year 2024 in his second attempt at the age of 24, a rare feat in the UPSC ecosystem. He scored one of the highest marks in political science in India. He is expecting to join Indian Foreign Services. त्यानंतर नंदिनी आली आहे का? ओके. यानंतर मी आमंत्रित करते नंदिनी उत्तम मानकर. ओके. ही BCom झाली आहे आणि MPSC आणि UPSCची तयारी करत आहे. तिला खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांचा ग्रुप फोटो काढायचा. यानंतर नेहा किशोर हातागडे. अच्छा, ओके. आणि रोहित नाडे अजून यायचे आहेत. अच्छा. आणि ओके, रोहित गरीबदास नाडे. आणि शिक्षण 10th साऊथ पॉईंट स्कूल 63%, 12th डॉक्टर बोवर अपॉस्टॉलिक 83%, BCA आंबेडकर कॉलेजमधनं 6.5 CGP. आणि यांचा इंटरेस्ट खूपच छान आहे. इंटरेस्टेड इन सायबर सेक्युरिटी अँड एथिकल हॅकिंग. सो व्हेरी गुड. नेहा आले आहे का? नेहा ओके. तसंच नेहा किशोर हातागडेंचं पण आपण नेहा किशोरचं पण यांच्याकडे आहे ना. अच्छा अच्छा. नेहाची बहीण आली आहे, मी तिला आमंत्रित करते इथे. नेहा ग्रॅज्युएट झाली आहे. राष्ट्रगीताला सुरुवात करावी.
जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग। विंध्य हिमाचल यमुना गंगा उचल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे सब शुभ आशीष मागे। गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे।